प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की परमेश्वराने एक सुंदरशी वेळ संध्याकाळ आपल्या जीवनात आणली आणि एक सुंदरशी स्तुती आराधना त्याचं वचन ऐकण्याकरता वेळ दिला, आपणास राखलं. त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. तो धन्यवादित परमेश्वर आहे आणि आपल्या सर्व मागण्या कल्पना पूर्ण करणारा असा तो परमेश्वर आहे. आपण त्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. स्तोत्र 66 याचं चौथं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 66 याचं चौथं वचन, सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नामाची स्तोत्रे गातील. पहा, स्तोत्र संहिता 66 हे संगीत मुख्य गवयासाठी गावायचं संगीत स्तोत्र आहे. यातलं 66 चौथं वचन सांगतं की सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नामाची स्तोत्रे गातील. होय, हे वचन आहे. प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जाईल, प्रत्येक डोळा त्याला पाहेल. जो प्रभूंचा प्रभू आहे त्याला प्रत्येक डोळा पाहेल आणि प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जाईल. या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समयाकरता एक छोटीशी प्रार्थना करूया आणि प्रार्थनेनंतर येणाऱ्या वचनाकडे, स्तुती आराधनेकडे आपण जाणार आहोत. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता समयाकरता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू एकत्र आणलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, काल रात्रीपासून आज दिवसभर आमच्यातून ज्या कळत नकळत बघण्याद्वारे, बोलण्याद्वारे, विचारांद्वारे चुका झालेल्या आहे, ज्या तुला आवडत नाही, त्या सर्व गोष्टी आमच्या जीवनातून काढून टाक. त्याबद्दल प्रभू येशूच्या नावात आम्हाला तू क्षमा कर. ज्यांनी आमचे मन दुखले त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे, स्तुती आराधनाद्वारे प्रत्येकाला ऐकणाऱ्या जीवनामध्ये ते आशीर्वाद ख्रिस्तामध्ये पेरले जावेत असं तू कर. होय, येणारा काळ जरी कठीण असला तरी तू सामर्थ्यवान प्रभू आहेस. आमच्या ठाई तो प्रभू येशूच्या नावामध्ये विश्वास दृढ कर. ही प्रार्थना तारणकर्ता ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता येईल पित्या, आमेन. या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. 1-2 गीत प्रभूला सादर करू. की प्रभूने आपणास राखलं, आणलं, दिवसभर चालवलं, आठवडाभर चालवलं आणि आठवड्याचा पहिला दिवस आपणास दाखवला. पहा, उपासना संगीत मध्ये 241 नंबरचं गाणं आहे. ते मत्तय 9 अध्याय 3 वचन 11 अध्याय 28 वचनानुसार आहे. मत्तय याचा 9 अध्याय 3 वचन, मत्तय कृष्णभगवान याचा 9 अध्याय 3 वचनानुसार ते गाणं आहे. मत्तय याचा 9 अध्याय 3 वचन. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करीतो. आणि याच 11 आणि 28 वचनामध्ये, मत्तय 11:28 वचनामध्ये लिहिलं, अहो कष्टी भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हास विश्रांती देईन. ख्रिस्ताचे आमंत्रण. अशी अनेक गाणे उपासना संगीत मध्ये आहे की ती वचनानुसार आहे. याकरता उपासना संगीतली गाणी गात राहा, ती ऐकत राहा, सुस्वर स्तवन करत राहा. तसंच आपण एक प्रकटीकरण 5 अध्याय 12 वचनानुसारला अर्पिलेला कोकरा 137 नंबरचं गाणं आपण आज प्रभूमध्ये
प्रभूला सादर करूया. क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा, स्तुत्या स्तुत्य येशूला, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम फूल, अर्पिलेला कोकरा, मदीय पाप वाहिले, अर्पिलेला कोकरा, मला या नामे तारिले, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम फूल, अर्पिलेला कोकरा, क्षमा पापांची पावलो, अर्पिलेला कोकरा, आता स्वर्गास चाललो, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम फूल, अर्पिलेला कोकरा, ही सारे दुःखे संपुनी, अर्पिलेला कोकरा, सदा स्तवीन गाऊनी, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम फूल, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम फूल, अर्पिलेला कोकरा, अर्पिलेला कोकरा. Praise the Lord. पहा तो अर्पिलेला कोकरा.
जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला पापाचं भय वाटेल, अंधकार दाटू वाटेल तुमच्या जीवनामध्ये, तेव्हा तेव्हा अर्पलेला कोकरा आठवा, तो वधस्तंभ आठवा, त्या वधस्तंभाकडे पाहत राहा. जेव्हा जेव्हा अंधकार तुमच्या जीवनात ग्रासू पाहेल, जेव्हा जेव्हा तुम्ही निराशात पडताल, जेव्हा जेव्हा तुमचं मन अस्थिर असेल, तेव्हा तेव्हा त्या वधस्तंभाकडे पहा. कारण की तो अर्पिला गेला, मरणावर विजय मिळवलेला कोकरा, देवाचा एकुलता एक पुत्र, आपल्या पापांची क्षमा करून देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. मरणावर विजय मिळवा. मरणापेक्षा भीती, यापेक्षा भीती मोठी कुठली नाही का? मनुष्याच्या जीवनामध्ये मरणापेक्षा सर्वात मोठी भीती कुठली? आणि त्याच भीतीवर जय प्रीतीने मिळवला. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. यासाठी जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल तर त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होय, तो अर्पलेला कोकरा आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, वधस्तंभाकडे पहा, देवाच्या पुत्राकडे पहा, प्रभू येशूकडे पहा. तो तुम्हाला सहाय्य करावयास समर्थ असा प्रभू आहे. तो अशक्तपणामध्ये यासाठी बदलला गेला की तुमच्या अशक्तपणामध्ये तो शक्तिमान असावा. प्रेज द लॉर्ड. अत्यंत प्रिय कोकरा हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम हो. अर्पिलेला कोकरा, अर्पिलेला कोकरा. होय, तो प्रेमळ पिता आणि त्याने तुमच्या आमच्या पापांकरता, त्या भयावर, त्या अंधकारावर विजय मिळवण्याकरता त्याच्या पुत्राला, एकुलता एक पुत्राला या जगात पाठवलं. आणि त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या विश्वासाद्वारे त्याने आम्हा जिंकलं आहे. आपल्यालाच नाही, त्या सर्व अंधकाराच्या गोष्टीवर विजय मिळवलाय. तुमच्या आमच्या पापांकरता, तुमच्या आमच्या भयाकरता, तुमच्या आमच्या सार्वकालिक जीवनाकरता तो अर्पिला गेला. तेव्हा जेव्हा जेव्हा भय वाटेल, भीती वाटेल, वधस्तंभ आठवा, प्रभू येशूवर विश्वास ठेवा. कारण की देवाने जगावर ती प्रीती केली की त्याने तुमच्या आमच्या मनुष्याच्या पापांकरता जे रक्ताकरता प्रायचित, पहा, पापाकरता प्रायचित रक्त गरजेचं होतं ते त्याच्या एकुलत्या एक पुत्राचं दिलं. त्याचं ते पवित्र रक्त आपणास पापशुद्ध करतं. जो मोक्ष, जे तारण हवंय, जे सार्वकालिक जीवन हवंय, ते फक्त प्रभू येशूच्या नावामध्ये आहे. जो कोणी त्या नामावर विश्वास ठेवेल तो मरणातून जीवनामध्ये पार गेला आहे. होय, त्या देवाने एकुलता एक पुत्र दिला तुमच्या आमच्या पापांची शुद्धी व्हावी म्हणून. कारण की पापांकरता प्रायचित्त रक्ताने होते. शास्त्र काय शिकवतं की रक्ताने प्रायचित्त होतं. रक्त उत्तम हवं, सर्व अंगी शुद्ध करणारं रक्त हवं. मग त्यांनी आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे का कुर्बान किया. प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए होसाना, तू राजा होगा है राजा, तेरी महिमा
तू है प्रभु हमारा खुदा, हम गाए होसाना, राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीन। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीन। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। धन्यवाद धन्यवाद स्तुती पात्र जिवंत प्रभू ईश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू येशूच्या नावामध्ये। प्रभू येशू तुला तुझ्या नावाला धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो। या वेळे करता समय करता येणाऱ्या वचना करता देतो, येणाऱ्या वचन प्रत्येका ठिकाणी तू दृढ कर प्रभू येशूच्या नावामध्ये। कारण प्रभूचा आत्मा जिता आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे। प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जिता आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे। आज त्या वचनाद्वारे आत्मिक मन्ना प्रत्येकाच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये कार्यान्वित कर आणि सर्व अंधकाराची छटा ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे काढून टाक। येणारे वचन प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणता पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता, समयाकरता, की सुंदरची संध्या वेळ त्याने आपणास दिली। तर आपण वचन ऐकूया। वेळ आहे, वचन ऐका, प्रार्थना करा, आनंद करा। होय, आपण त्या राज्याकरता निवडलेले असे आहोत। मग ती निवड या जगामध्ये आपल्या जीवनात राखा। निवड काय आहे? स्तुती, आराधना, ख्रिस्ताची चित्तवृत्ती, वचन आपल्या जीवनात राखा। जर आपण धीराचं वचन राखतो तर तोही आपल्याला राखेल, असं प्रगटीकरणामध्ये वचन आहे। पृथ्वीवर जे परीक्षा प्रसंग आहे येणार आहे, पहा तू माझे धीराचे वचन राखले म्हणून पृथ्वीवर जे परीक्षा प्रसंग येणार आहे त्यापासून मीही तुला राखेल। तो राखणारा आहे, तो मेंढपाळ आहे। त्याला मेंढराला कसं राखायचं त्याला चांगलं ठाऊक आहे। हरवलेल्या मेंढरांना सुद्धा तो शोधेल, जी बाहेरची आहेत त्यांना सुद्धा तो वाणी देईल, आणि एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल। होय, जी कळपाबाहेरची मेंढरं आहेत आज त्यांना माहित नाही, प्रभूची ओळख नाहीये, त्यांना दोष देऊ नका। पहा, कळपाबाहेरची जी मेंढरं आहेत ती प्रभूला ठाऊक आहे। प्रभू म्हणतो मी त्यांना वाणी देईल, मग एक मेंढपाळ एक कळप होईल। आज आपण तो शेवटच्या काळाविषयी संदेश ऐकणार आहोत, कारण की कठीण दिवस येत आहेत। ते फक्त विश्वासू लोकांकरता कठीण दिवस आहेत का? नाही, पृथ्वीवर परीक्षा प्रसंग येऊन ठेपले आहे। आज मी एका चर्चला निमंत्रित केलं होतं, तिथं पण आज तो शेवटच्या काळाविषयीचा संदेश दिला। संदेश काय सांगतो? वचन हे सांगतं जे निवडलेले आहेत त्यांच्याकरता ते दिवस थोडके केले जातील। आपण काय केलं पाहिजे?
परीक्षा येत आहे, वचन समजत आहे, छळ होत आहे, भाषण वादविवाद होत आहेत, राज्य उठले आहे, हे सर्व गोष्टी दिसत असताना आपण काय केलं पाहिजे? आपण तयारी केली पाहिजे. कुठली तयारी केली पाहिजे हे आपण पाहूया. देवाचं वचन सांगतं, छळ आहे तर सुटका सुद्धा लिहिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. छळ आहे तर सुटका आहे, दुःख आहे तर त्यासमोर आनंद ठेवलेला आहे. ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, काढला गेला, तिसऱ्या दिवशी उठवला गेला. मरण आहे तर जीवन आहे, गाडलं जाणार आहे तर पुनरुत्थान सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड. छळ आहे पृथ्वीवर तर ख्रिस्तामध्ये दिलेला जय सुद्धा आहे. घाबरू नका, धीर धरा, नीट उभे राहायला शिका आपल्या आयुष्यामध्ये. तो आत्मिक वेदी समोर, प्रभूच्या आत्मिक वेदी समोर उभं राहायला शिका, नीट उभं राहायला शिका. मी नेहमी एक गाणं गातो, पहा, मी गातो असं नाही, पवित्र आत्म्यामध्ये ती मला उत्सुकता वाटते, नेहमी गातो. आणि जेव्हा जेव्हा गातो माझ्या अंगामध्ये ते रोमांच आणि ते गोष्ट येते. काय येते? दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को जान लिया मैंने, आवाज उसकी जिसका किया दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को जान लिया मैंने, आवाज उसकी जिसका किया प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. लक्षात ठेवा, ती धीमी आवाज परमेश्वराचा आवाज प्राप्त करून घ्या. पवित्र आत्म्यासंगती मैत्री जोडा. प्रभू येशूला आपल्या जीवनात बोलवा. दिवस कठीण आहे, वचनांचा सुद्धा दुष्काळ पडेल. या प्रदेशातून त्या प्रदेशात वचन ऐकण्याकरता तुम्ही फिराल. आपण त्यात नसावं असं तुम्हाला वाटत असेल तर आजच तयारी करा. आमोस याच्या 8व्या अध्यायामध्ये वचन नमूद आहे, वचनांचा दुष्काळ पडेल. तुम्ही इथून तिथं वचन ऐकण्याकरता फिरा. इर्मया 31व्या अध्यायानुसार तुम्ही तुमच्या हृदय कपाटावर ते वचन नमूद करा. याकरता देवाविरुद्ध तुम्ही पाप करू नये. तुम्ही आज जिथे उभा आहात ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये नीट उभा राहायला शिका. आणि आज आपण तो शेवटच्या काळाविषयी तो संदेश ऐकणार आहोत. छळ आहे तर सुटका सुद्धा आहे. नीट उभे राहा, आपली डोकी वर करा. देवाचं वचन काय सांगतं? नीट उभे राहा, आपली डोकी वर करा, तुमची सुटका जवळ आली आहे. प्रेज द लॉर्ड. छळ दिसतोय नाही का, भीती वाटते, पण त्या भीतीवर प्रीती विजयशाली आहे. ख्रिस्ताची प्रीती काय आहे? विजयशाली आहे. लक्षात ठेवा, वधस्तंभ आपल्या जीवनामधला कधीही विसरू नका. ती साक्ष नेहमी दृढ ठेवा, कारण सुटका जवळ येत आहे. छळ वाढत आहे तर सुटका ही जवळ येत आहे. अंधकार दाटत आहे तर प्रकाश सुद्धा प्रकाशमान होणार आहे. लक्षात ठेवा, यशाया 60 पहिलं वचन सांगतो, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. पृथ्वीला निबिड काळ दाबत आहे, गाठत आहे, ग्रासत आहे, पण परमेश्वराचं तेज तुझ्या मुखावर प्रकाशित होत आहे. ज्यांनी ज्यांनी त्याच्याकडे मुख लावलं ते प्रकाश पावले. त्याची मुख पहा काळवणार नाहीत. स्तोत्रसंहिता 34वा अध्याय. लक्षात ठेवा, नीट उभं राहायला शिका. देहाने नाही, ख्रिस्ताच्या आत्मिक आरशामध्ये स्वतःला पारखा. काय माझ्या जीवनामध्ये तो ख्रिस्त दिसत आहे का? काय ती क्षमा आहे का? काय ती प्रीती आहे का? काय ते तारणाचा मुकुट घातलेला आहे का? नीतिमत्वरूपी उरस्त्रा, विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार, सत्याचा कमरबंद, शांततेच्या सुवर्तीने सिद्ध झालेल्या पादुका आपण घातलेल्या आहेत काय? पहा, चेक करा. परत हे दिवस येणार नाही, वचन ऐकण्याचे दिवस परत येणार नाही. आज वेळ आहे तो गुडघ्यावर घ्या, प्रार्थना करा, पूर्ण बायबल वाचा, पवित्र आत्म्याचा बोध घ्या. कारण की देवाचं वचन सांगतं, नीट उभे राहा,
आपली डोकी वर करा, कारण की तुमची मुक्तता म्हणजे तुमची सुटका जवळ आली आहे. छळ आहे तर सुटका सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड. पहा लूक शुभवर्तमान 21वा अध्याय 10 ते 20 वचन काय सांगतात. लूक शुभवर्तमान 21वा अध्याय याचं 10 ते 20 वचनामध्ये प्रभू येशूने सांगितलेली वचन इथं नमूद आहेत. लूक शुभवर्तमान 21वा अध्याय याची 10 ते 20 वचन मी वाचतो. काय वचन आहे पहा. तेव्हा त्याने त्यास म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, मोठी भूमिकंप, जागोजागी दुष्काळ व मर्या होतील आणि भयंकर उत्पात व मोठी चिन्ह आकाशातून होतील. पहा एक एक वचन, या वचनामध्येच प्रभू येशूने ते सामर्थ्य पण दाखवलेलं आहे, ते सामर्थ्य सांगितलेलं आहे. पण आपण ते पवित्र आत्म्याच्या बोधामध्ये वाचत नाही, आपण तो बोध मागत नाही. ज्या गाणं आपण गुणगुणलं नाही का, आपण तो आवाज ऐकत नाही, त्याच्याकडून बायबल शिकत नाही, पवित्र शास्त्रीय वचनामध्ये शिकत नाही, आपल्याच बुद्धी कल्पना त्याचे अर्थ लावत बसतो. पहा इथे काय सांगितलं. तेव्हा त्याने त्यास म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र राज्यावर राज्य उठेल, मोठे भूमिकंप, जागोजागी दुष्काळ व मर्या होतील आणि भयंकर उत्पात व मोठी चिन्ह आकाशातून होतील. परंतु हे सर्व होण्या अगोदर ते तुम्हावर हात टाकतील व तुमचा छळ करतील. ते तुमच्यावर पहिल्यांदा काय, हे सर्व होण्याच्या अगोदर काय होईल, ते लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांवर हात टाकतील. म्हणजे आज जर हात टाकले जात आहे तर उद्या ते होणार आहे. काय होणार आहे, भूमिकंप, राष्ट्रावर उठेल, राज्यावर उठेल आणि दुष्काळ, मर्या होती येणार. त्याच्यानंतर ती घटना येईल. इथं स्पष्ट सांगितलंय. पहा, परंतु हे सर्व होण्या अगोदर ते तुम्हावर हात टाकतील व तुमचा छळ करतील, तुम्हा सभास्थाने, बंदीशाळेत यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी यापुढे माझ्या नावामुळे नेतील. कशामुळे नेतील, तर प्रभू येशूच्या नावामुळे. हे तुम्हाला साक्ष देण्यास कारण होईल. कशासाठी तुम्ही घेऊन बंदीशाळेत टाकले जाणार, ते ख्रिस्ता करता, साक्ष होण्याकरता. प्रेज द लॉर्ड. पुढे काय लिहिले पहा. यास्तव उत्तर कसे द्यावे यापूर्वी तुम्ही विचार न करण्याचा निर्धार मनात ठेवा, कारण मी तुम्हास अशी वाचा व अशी बुद्धी देईन की ती अडविण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणी शत्रू समर्थ होणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद द्या. प्रभू येशू म्हणतो की पहा, तुम्हाला ते अडवतील, माझ्या नावामुळे बंदीशाळेत टाकतील, पण तुम्ही ठरवून काही बोलू नका, कारण की मी तुम्हास ज्ञान अशी वाणी देईल की त्याच्या पुढे त्या शत्रूंचं काहीही चालणार नाही. यशाया 54:17 आठवते का. वचन काय सांगतं. परमेश्वर म्हणतो, तुझ्यावर चालवण्याकरता तयार केलेले हत्यार तुझ्यावर चालणार नाही. दोष देणाऱ्या जीवांना तू दोषी ठरवशील. हे माझ्याकडून मिळालं, माझ्या धार्मिक आणि निवडलेल्या लोकांना काय आहे, वतन आहे. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं की प्रभू येशू म्हणतो की मी अशी वाचा देईन, अशी बुद्धी देईन की त्याच्या समोर त्या शत्रूचं काहीही चालणार नाही. हे पण सांगून ठेवलेलं आहे. जिथं छळ आहे तिथं सुटका लिहिलेली आहे, जिथं दुःख आहे तिथं समोर आनंद ठेवलेला आहे. त्या भयावर प्रभू येशूने विजय मिळवलेला आहे मरणावर. त्याकरता वधस्तंभाची साक्ष आपल्या ठाई दृढ करायला घ्या. आजच ती वेळ आहे. वचनाचं ज्ञान घ्या. वचन सांगतं की पहा, सभास्थाना टाकतील तेव्हा तुम्ही ठरवून काय बोलू नका. ख्रिस्त म्हणतो, पहा मी तुम्हाला अशी वाचा, असं ज्ञान, अशी बुद्धी देईन की ती अडविण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणी शत्रू समर्थ होणार नाही. का समर्थ होणार नाही, कारण की ख्रिस्ताची प्रीती विजयशाली आहे. तो सामर्थ्यशाली प्रभू आहे. त्या शत्रूला, त्या दुष्टाला वधस्तंभावर त्यांनी हरवलेला आहे. लक्षात ठेवा,
प्रभू येशू म्हणतो की मी अशी वाणी अशी बुद्धी देईल की त्याच्या समोर त्या शत्रूंचं काही चालणार नाही. आई बाप, भाऊबंद, नातलं व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील. कोण कोण धरून देईल पहा, ह्यात काय काय लिहिलंय. आई बाप, भाऊबंद, नातलं व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील. आज काही लोकांनी बोललं तर तुम्ही इतके विरोध करत आहात, तुमच्या घरातलेच तुम्हाला धरून देतील, तेव्हा तुम्ही काय कराल? मनुष्याच्या घरचेच मनुष्याची वैरी बनते. वैरी मनुष्य नाहीये, तो दुष्ट आहे. तो दुष्ट आहे जो भगवत आहे, जो 666 शिक्का घेऊन येणार आहे. तो तुम्हाला भगवत आहे, तो मामाच भगवतच आहे. पण जे विरोध करत आहेत त्यांना सुद्धा तो भगवत आहे. तो प्रभू जवळ जाऊ देत नाहीये. पहा, इथं वचन सांगतं आई बाप, भाऊ बंद, नातलग, मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील. तुमच्यातील कित्येकास जीवे मारवतील. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. मरणाची भीती राहिलेली नाहीये. त्या सैतानाला हरवलेला आहे. ख्रिस्त काढला गेला आणि तिसऱ्या दिवशी उठवला गेला. होय, तुम्ही आम्ही सुद्धा स्वर्गलोकी त्याच्या ठाई बसवलेले आहोत. ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला म्हणजे तुम्ही मरणामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे. तुम्ही काढले गेलेला आहात देहरित्या, ख्रिस्तामध्ये आत्मिकरित्या उठवले गेलेला. असं आपलं जीवन जगा. कुठल्याही भयात राहू नका, प्रीतीमध्ये राहा, शांतीत राहा. जेवढे आत्मे देवाच्या राज्याकडे ओढता येईल तेवढे प्रभूमध्ये आणा. लोकांना अंधकारापासून सोडवा, आजारापासून मुक्त करा. देवाचं वचन सांगतं की प्रभू म्हणतो मी असं ज्ञान देईल, अशी वाणी देईल की त्याच्या समोर शत्रूंचंही काही चालणार नाही. शेवटी तो पाठीराखा आहे, शेवटी तो मेंढपाळ आहे. जो बोलला आहे तो विश्वासू आहे. तो मामा स्थिर करेल त्याच्या विश्वासाद्वारे. आणि माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. कोणाकडे आशा ठेवू नका, कोणाकडे अपेक्षा ठेवू नका. पहा, जे प्रभू येशूच्या नामावर विश्वास ठेवतात त्यांचा द्वेष होणारच. दिनांतलक असतील, सख्य असतील, परके असतील, कोणी असेल तरी तुमच्या मस्तकाचा एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवा. यावर यरूशलेमाच्या सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा त्याचा विध्वंस जवळ आला आहे असे समजा. प्रभू येशूंनी शेवटच्या काळाची वचन सांगितलेली आहे. जेव्हा यरूशलेमास वेढा पडेल तेव्हा त्यांचा विध्वंस जवळ आला आहे. कारण की पायाखाली तोडवले जाईल. विदेशी लोकांचा भरणा जोपर्यंत इस्रायल लोकांमध्ये होणार नाही तोपर्यंत त्यांची डोळे उघडले जाणार नाही असं पौल नमूद करतो. लक्षात ठेवा, अजून त्यांनी प्रभूशुद्ध वळलेले नाहीयेत. जेव्हा विदेशी लोकांचा इस्रायल लोकांमध्ये भरणा होईल तेव्हा त्यांचे डोळे उघडले जातील. ही वचन आपणास आत्मिक बोध देतात. जेव्हा छळ आहे तिथं सुटका सुद्धा आहे. जिथं निंदा आहे तिथं सार्वकालिक जीवनाचा आनंद गौरव सुद्धा आहे. जिथं तुम्हाला छळात टाकलं जाईल तिथं प्रभू तुम्हाला सामर्थ्य द्यायला बसला आहे. तो म्हणतो की तुम्हाला अशी बुद्धी देईल, अशी वाचा देईल, त्यासमोर तुमच्या शत्रूंचं काही एक चालणार नाही. इरमायाला परमेश्वर म्हणला होता ते तुझवर वर्चस्व होणार नाही, होणारच नाही. पहा, तुला पितळी मजबूत आड भिंत बनवेल, पितळीची मजबूत भिंत बनवेल. ते तुझ्यासाठी युद्ध करतील, तुझ्यासाठी ती वादविवाद करतील, पण तुझ्यावर वर्चस्व होणार नाही. कारण की तुला वाचवास मी तुझबरोबर आहे. तो जिवंत परमेश्वर प्रभू येशू सामर्थ्यशाली आपल्या बरोबर आहे. तो तुम्हाला वाचवण्याकरता तयार आहे. प्रभू येशू सांगतो की पहा, माझ्या नावामुळे तुम्हाला धरून देते, बंदी शाळेत टाकतील, पण मी तुम्हाला अशी बुद्धी देईल, अशी वाचा देईल की त्या वाचेसमोर त्या शत्रूंचं काही एक चालणार नाही. प्रेज द लॉर्ड. जिथं छळ आहे तिथं सुटका आहे. जिथं मृत्यू परीक्षा प्रसंग आले तिथं तुमच्या ठाई प्रभू येशूचा गौरव पण सुद्धा होणार आहे. लक्षात ठेवा, जर तुमची निंदा होत आहे तर सार्वकालिक जीवनाचा गौरव तुमच्यासाठी लिहिलेला आहे. देवाच्या गौरवाचा आत्मा तुमच्यावर येऊन थांबलेला आहे. जेव्हा तुमची निंदा होत आहे, जेव्हा तुमचा छळ होत आहे तिथं सुटका सुद्धा लिहिलेली आहे.
प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त वधस्तंभावर मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. जिथं मरण आहे त्याच्या पलीकडे जीवन ठेवलेलं आहे. जिथं अशांती आहे तिथं ख्रिस्ताची शांती दिलेली आहे. लक्षात ठेवा. लूक शुभवर्तमान 21 अध्याय 10 ते 20 वचन नमूद आहे की यास्तव उत्तर कसे द्यावे याशी पूर्वी विचार न करण्याचा निर्धार मनात ठेवा. कारण मी तुम्हास अशी वाचा व बुद्धी देईन, अशी वाचा व बुद्धी देईन की ती अडविण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणी शत्रू समर्थ होणार नाहीत. काय आज आपण नीट उभे आहोत का देवासमोर, त्या आत्मिक वेदीसमोर? आपण ते आत्मिक ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता उत्सुक आहोत का? ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये बोलवत आहोत का? ती ज्ञान, ती वाचा, पवित्र आत्मा, वचनाचं आत्मिक ज्ञान यामध्ये गोड आहोत का? यात रममान झालेले आहोत का? कारण की वचनाचा दुष्काळ पडण्याचा समय सुद्धा जवळ आहे. पवित्र शास्त्र सुद्धा वाचू दिलं जाणार नाही. अशा घटना घडतील, माहित नाही कधी घडतील, लिहिलेल्या आहेत आमोस मध्ये 8व्या अध्यायामध्ये. आपण कुठे आहोत? आपल्यामध्ये तो ख्रिस्त आहे, विश्वासवादी वाणीद्वारे तो बोलत आहे. आपण पवित्र शास्त्राचं वचन आपल्या हृदयात साठवून ठेवलेलं आहे. पाषाण्या कुमारिका, साठवणुकीचं तेल लावलेले दिवे. आपण जागृत आहोत, आपण ती वाणी प्राप्त केलेली आहे. काय आपण तयार आहोत का? भय भीतीमध्ये आपण आहोत. आणि जिथं भीती आहे तिथं शासन आहे. कारण की इथं देवाची प्रीती पूर्ण झाली नाही. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये योहाने नमूद केलेलं आहे. याकरता आजच तयारी करा. आज म्हणलेला काळ आहे तोपर्यंत आपलं मन कठीण करू नका. देवाच्या आत्मिक वाणीकडे दुर्लक्ष करू नका. मनुष्याद्वारे आज्ञा सांगितलेले, आज्ञाभंग केलेले वाचले नाहीत, तर स्वर्गातून जो आज्ञा सांगतो त्याचा आज्ञाभंग करणारे कोण वाचेल? देवाचं वचन सांगतं, पहा प्रभू येशू सांगतो, तुम्हाला धरून देतील, बंदिशात टाकतील, पण मी तुम्हाला अशी बुद्धी देईल, अशी वाचा देईल की त्या अडविण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणी शत्रू समर्थ होणार नाही. जिथं छळ आहे तिथं सुटका लिहिलेली आहे. लक्षात ठेवा, जिथं छळ आहे सुटका आहे. नीट उभे राहा, नीट उभा राहायला शिका. आजपर्यंत कसं जीवन जगला ते सोडून द्या. आजपासून जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रभू प्राप्त झाला तेव्हापासून तुम्ही ठरवलेलं असलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, मी देवासमोर माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी ख्रिस्तामध्ये नीट उभा राहायला शिकेन, सरळ चालेल, माझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालेल. देवाचं वचन सांगतं, डावीकडे नाही उजवीकडे तुझ्या पापण्यास सरळ पुढे पाहत. आपले मार्ग, आपले पावलं त्या सर्व दुर्जन गोष्टीतून बाजूला काढा. आपले लटपटणारे गुडघे हात स्थिर करा, दृढ करा. इब्री लोकांपत्र 12 वचन सांगतं, दृढ करा. वेळ जवळली आहे सुटकेची. नीट उभे राहा, आपली डोकी वर करा. जिथं प्रभू येशू देवाच्या उजव्या साईडला बसला त्याकडे आपले नजरा लावलेले बना. जिथं छळ आहे तिथं सुटका आहे. पहा, एक अध्यायातली वचन वाचतो म्हणजे आजची परिस्थिती त्या वचनाला तुम्हाला समजून येईल. निर्गम याचा पहिला अध्याय 8 ते 12 वचन. काय वचन सांगतं पहा. निर्गम याचा पहिला अध्याय 8 ते 12 वचन वाचतो मी. पुढे योसेफाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिस्र देशावर आला. तो आपल्या लोकांस म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत. आणि आज सुद्धा जगामध्ये हीच भावना आहे. प्रभू येशूला मानणारे खूप झाले आहे, संख्येने वाढत आहे. हीच ती घृणा, हीच ती काळजी, हीच ती भीती त्या लोकांचं आहे. पण त्यांना प्रभू प्राप्त करून घेण्याकरता आपण ते तारण त्यांच्या जीवनामध्ये व्यतीत केलं पाहिजे. पहा काय लिहिलंय. तो आपल्या लोकांस म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने बलाने अधिक झाले आहेत. तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणे वागूया, नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एकदा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याला
आपल्याशी कदाचित लढतील व या देशातून निघून जातील. त्यांनी त्याचवर कामाचा बोजा लादून त्यास जेरीस आणावे या हेतूने त्यापासून पिकार घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथो व रामसेन ही कोठारांची नगरी बांधली. पण जो त्यांनी त्यास पिळले तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चौकडे विस्तार झाला. त्यास इस्रायल वंशाची किळस वाटू लागली. प्रेज द लॉर्ड. जेव्हा छळ झाला तेव्हा परमेश्वराला मानणारे, विश्वास ठेवणारे बलवान होत गेले, वाढत गेले. जेव्हा आपल्या जीवनात छळ येतो, संकट येतात, तेवढंच आपण आत्मिकतेमध्ये, विश्वासामध्ये वाढतो. लक्षात ठेवा, छळ आहे तर सुटका सुद्धा लिहिलेली आहे. निर्गमनाच्या पुस्तकामध्ये नमूद आहे, योसेफ विश्रांतीस गेला आणि योसेफ गेल्यानंतर जो नवीन राजा आला त्याला योसेफाची ओळख नव्हती, म्हणून त्यांनी इस्रायल लोकांचा छळ परत चालू केला. आणि चालू केला का केला? कारण की संख्येने वाढत होते. त्यांना जड कामं लावण्यात, बिगाराची कामं लावण्यात आली. पण जसा त्यांचा छळ करण्यात आला तसे इस्रायल लोक वाढत गेले. जसे छळ वाढत येईल, अंधकार दाटत येईल, जसे सैतानाच्या दुष्टाच्या 666 काळचं परीक्षा प्रसंगाची काळ जवळ येत राहतील, तसे प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे सुद्धा बळावत जातील. प्रेज द लॉर्ड. नीट उभे राहा. आपली माथे, डोके वर करा. तुमची सुटका जवळ आली आहे. देवाचं वचन सांगतं, तुमची सुटका जवळ आली आहे. याच उत्पत्तीमध्ये 37 अध्याय 5व्या वचनामध्ये योसेफा बाबतीत वचन लिहिलेलं आहे. काय लिहिले पहा, उत्पत्ती 37:5 काय लिहिले? योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले, तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. योसेफाला काय स्वप्न पडलं होतं? एक पेंडी आहे आणि त्याच्यासमोर दुसऱ्या पेंड्या नमन करताय. हे स्वप्न ते भावास सांगितलं. जसं सांगितलं तसे ते द्वेष करू लागले. जसं तुम्ही प्रभू येशूचा प्रचार, प्रभूचा तार इतरांच्या जीवनात व्यतीत कराल, तुम्हाला जो अनुग्रह प्राप्त झालेला आहे, तुम्ही ख्रिस्ताच्या विश्वासात वाढत असताना तुमचाही तसाच जास्त द्वेष करण्यात येईल. कारण आपण त्या एकुलता एक पुत्र प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे, जिवंत देवावर विश्वास ठेवलेला आहे. म्हणून तुमचा आमचा जसा ख्रिस्ताचा त्यांनी स्वीकार केला नाही, ते आपलाही स्वीकार करणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा छळ होईल तेव्हा सुटका लिहिलेली आहे. जेव्हा छळ होईल तेव्हा आत्मिक वृद्धी सुद्धा होते. हे वचन सांगतं. हे काही मी माझ्या मनाचं सांगत नाही, वचनाचं जे आत्मिक ज्ञान आहे, गुण आहे, ते आज तुम्हाला प्रभू शिकवत आहे. काय शिकवत आहे? योसेफाने जेव्हा स्वप्न सांगितलं भावांना, तेवढाच त्याचा द्वेष करण्यात आला. तो विकला गेला, त्याला दरी टाकण्यात आलं, तो व्यभिचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला. पण परमेश्वराने फारोच्या मार्गाला उंच केलं आणि दुष्काळाच्या काळामध्ये तो पंतप्रधान, सरदार, मेन नेमण्यात आला आणि त्याच्याद्वारे सर्व दुष्काळग्रस्तांना मदत झाली. ही देवाची योजना होती. द्वेष झाला योसेफाचा. जसं देवाचं पाचारण त्याला झालं, देवाचं वचन त्याला मिळालं, स्वप्न होतं त्याला, देवाची योजना होती, देवाची योजना त्याच्या जीवनात होती. जशी देवाची योजना त्याला कळू लागली, त्यात वाढवला, तसं त्याच्या जीवनात संकट पण आली, परीक्षा पण झाल्या. पण देवावरचा विश्वास त्याने दृढ ठेवला आणि देवाने त्याला त्या मिस्र देशाचं प्रमुख केलं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात जेव्हा छळ येईल, तो सुटका सुद्धा लिहिलेली आहे. या पृथ्वीवर परीक्षा प्रसंग लिहिलेले आहे, तसंच प्रभूचं येणं सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. जसं तुमचा छळ आहे, तसं तुमच्या जीवनात तो आत्मिकपणा, विश्वासात दृढ तुम्ही बनत जाल. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, याच उत्पत्ती 50वा अध्याय 20 वचनामध्ये वचन नमूद आहे. पहा योसेफ काय म्हणतो. योसेफ काय म्हणतो पहा, उत्पत्ती 50:20.
तुम्ही माझे वाईट योजले, पण देवाची योजना बऱ्यासाठी होती की त्याने करून बहुत लोकांचे प्राण वाचावे, ते तुम्ही आज पाहतच आहात. पहा, योसेफ त्याच्या भावाला म्हणतो की पहा, तुम्ही माझी वाईट करण्याची योजना, पण देवाची योजना बऱ्याची होती की जेणेकरून अनेक लोकांचे प्राण वाचावेत. जरी आपला प्राण केला, पण प्रभू येशूचं नाव जर तुम्ही आम्ही गाजवत आहोत, अनेक लोकांचे प्राण वाचणार आहेत त्या नरकापासून. होय, त्याने त्या मरणावर विजय मिळवलेला आहे. ही देवाची योजना आहे. छळ होत आहे, निंदा होत आहे, त्रास होत आहे, तसंच सुटका आलेली आहे. तसंच आत्मिक दाने सुद्धा आहे. तसंच देवाची योजना तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा आहे. आज तुमच्या जीवनात काही त्रास आहेत का? काही निंदा होत आहे का? तुमचा गौरव प्रभू येशूच्या नावात लिहून ठेवलेला आहे. तो येत आहे. आपली डोके वर करा, नीट उभे राहा. तुमची सुटका जवळ आलेली आहे. तुमच्या जीवनात आज निंदा आहे, त्रास आहे, तर त्याच्यासमोर सुटका सुद्धा लिहिलेली आहे. नीट उभे राहा. या परिस्थितीमध्ये स्वतःचे लटपटणारे गुडघे हात स्थिर दृढ करा. पवित्रीकरणाच्या पाठीस लागा. पवित्र आत्म्याच्या दानाच्या पाठीस लागा. शास्त्रातील एक एक वचन आपल्या हृदयात साठवून ठेवा. साठवणुकीचं तेल, लावलेले दिवे. लक्षात ठेवा, वेळ जवळ येत आहे. वचनांचा दुष्काळ सुद्धा पडेल. आमोस सांगतो, छळ आहे तर सुटका आहे. नीट उभे राहा, आपली डोकी वर करा, तुमची सुटका जवळ आली असं वचन सांगतं. पहा, कलसेकरास पत्र पहिला अध्याय 20 ते 21 वचन काय सांगतं. कलसेकरास पत्राचा पहिला अध्याय 20 ते 21 वचन काय सांगतं पहा. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून तद्वारे सर्व ते पृथ्वीवर असो किंवा स्वर्गातील असो त्याचा स्वतःबरोबर त्याच्याबरोबर समेट करणे हे पित्याला बरे वाटले. पित्याने काय केलं? जगाचा समेट म्हणजे जे जे कोणी प्रभूवर विश्वास ठेवतील त्यांचा समेट पित्याबरोबर झाला आहे. कसा झाला आहे? पित्याने काय केलं? पित्याने पापांचं प्रायश्चित्त रक्ताने होतं. हे जुन्या काळात लेवी अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र ख्रिस्त त्याचं पवित्र रक्त वधस्तंभावर दिलं की सर्वांची पाप मिटली जाईल. आणि त्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे देवाने तुमचा आमचा ख्रिस्ताबरोबर समेट केलेला आहे आणि त्याच्याद्वारे शांती सुद्धा केली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जे पूर्वी दुष्कर्म करीत मनाने परके वैरी होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या मांसमय शरीराच्या मरणाच्या द्वारे समेट केला आहे, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा समोर उभे करावे. कसे उभे करावे? पवित्र, निर्दोष, निष्कलंक, कसलाही डाग नाही. या जगात तुमची निंदा होईल, त्रास होईल, सर्व गोष्टी छिनल्या जातील, अन्न मिळणार नाही, पाणी मिळणार नाही तो शिक्का मारल्याशिवाय. परंतु कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात ज्यांची ज्यांची नावं लिहिली आहेत ते लोक त्याला नमन करणार नाही, असं वचन प्रेरितीकरणामध्ये आहे. लक्षात ठेवा, वचन सांगतं की त्याने आपल्या मांसमय शरीराच्या द्वारे मरणाद्वारे समेट केला, यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा समोर उभे करावे. जेव्हा तो येईल त्याच्या समोर तो तुम्हास कसा उभे करेल? निर्दोष, पवित्र, निष्कलंक. त्याच्या रक्ताद्वारे आत्मिक शरीर आपण प्राप्त करू. ते गौरवशाली शरीर ख्रिस्ताचं जे उठवलं गेलं ते आपल्याला प्राप्त होईल. तुमचं नीच अवस्थेतलं शरीर तो त्याच्या गौरवशाली शरीरासारखं रूपांतरित करेल, असं फिलिप्पिकराच्या पत्रामध्ये वचन. प्रेज द लॉर्ड. छळ आहे तर सुटका आहे. परीक्षा प्रसंग येत आहे, इस्रायलला वेढा पडत आहे, राज्य राज्यावर उठत आहे, भूमिकंप होणार आहे, दुष्काळ पडणार आहे, सुटका जवळ येत आहे. तो त्याच्या मेंढरांची सुटकेसाठी येईल. त्याची कलस्या सोडण्याकरता तो वर येईल. वधू तयार आहे का?
प्रगटी करण्याच्या शेवटच्या अध्यायात वचन काय? आत्मा म्हणतो ए, वधू म्हणते ए. आज तुमचं आमचं जीवन असंच आहे का? आपण आपल्या जीवनामध्ये आत्मिकरित्या ख्रिस्त आपल्या ठाई यावा, आत्मिकरित्या आपण बदलावं, न्यू पुरुषता ख्रिस्ताची नवी उत्पत्ती बनावं, असं आपलं जीवन आहे काय? मी कुठेही कसाही असो, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. पहा त्या आत्मिकासामध्ये काय आपल्या जीवनातून तो ख्रिस्त दिसत आहे काय? मग ते 5व्या अध्यायामध्ये नेहमी वचन मी गाजवत असतो प्रभूमध्ये. मी गाजवतो असं नाही, प्रभू गाजवतो. मी तो पहा, मी तर वधस्तंभाला खेळलेला आहे, माझ्या ठाई जीवित आहे त्याच्या विश्वासावर आहे. गलती करा स्तोत्र 2 अध्याय 20 वचन पाऊल सांगतो की माझ्या ठाई जीवित आहे त्याच्या विश्वासावर आहे. मी जीवित नाहीच आहे, माझ्याकरता तो मारला गेला, मी त्या वधस्तंभाला खेळलेला आहे. याकरता देहाने नाही तर आत्म्याच्या प्रेरणेने आपलं जीवन जगा, त्या आत्मिक जीवन परिवर्तित करा. मागा, बोलवा आपल्या जीवनामध्ये त्याला, नीट उभे राहा त्याच्या समोर. तो प्रभू आहे, त्यांनी पहिल्यांदा क्षमा केली, दुसऱ्या वेळेस येईल तो न्याय करण्यासाठी येईल, कलस्या उचलेल आणि सगळ्यांचा न्याय करेल. जर आज आपण नीट उभे राहत नाही, आपण नीट उभे त्याच्या समोर राहत नाही आहोत, नीट बदलत नाही आहोत, आत्मिकरित्या परिवर्तित होण्याकरता प्रयत्नशील नाही आहोत, अहोरात्र त्या शास्त्रात रममाण राहत नाही आहोत, वचनाचा आत्मिक अर्थ समजून घेत नाही आहोत, त्याची वाणी प्राप्त करून घेण्यासाठी झटत नाही आहोत, आपण प्रभूच प्राप्त करून घेतला नाही तर काय प्राप्त झालं? मनुष्याने सर्व जग मिळालं, आपल्या जीवाचा नाश केला तर त्याला त्याचा काय नाव ख्रिस्त म्हणतो? ख्रिस्तच जर मिळाला नाही तर काय मिळालं? मी वधस्तंभाशिवाय काही जमेस धरणार नाही पौल म्हणतो. मला ख्रिस्त लाभ प्राप्त व्हावा. आपला पण तोच असला पाहिजे. छळाकडे लक्ष देऊ नका. छळ आहे तर सुटका आहे, निंदा आहे तर गौरव सुद्धा लिहिलेला आहे, मरण आहे तर ख्रिस्ताद्वारे पुनरुत्थान सुद्धा हो आपण होणार आहोत. हा विश्वास आहे, हा आशा आहे. कारण की ही देवाची इच्छा आहे की त्याने त्याच्या रक्ताद्वारे पवित्र, निर्दोष, निष्कलंक असं आपणास उभं करावं. ही परमेश्वराची योजना आहे. परमेश्वर अनुवाद मध्ये म्हणतो पहा, इस्रायला तुम्ही माझी निवडलेली पवित्र प्रजा आहात, जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र बना. म्हणून येशूने सांगितलं वचन योहान मध्ये नमूद आहे. काय नमूद आहे? त्याने खरे खरे पवित्र व्हावे म्हणून मी स्वतःला अर्पण पवित्र करत आहे. अर्पिलेला कोकरा, तो अर्पिलेला कोकरा आहे. त्याने स्वतःला अर्पण असं दिलं यासाठी की आपण पवित्र बनावं, देवाच्या समागमे राहावं. प्रेज द लॉर्ड. ही देवाची इच्छा आहे. पेत्र सुद्धा त्याच्या पत्रामध्ये काय म्हणतो पहा, एक शेवटची 2 वचन वाचूया, संदेश संपूया आपण, नंतर प्रभूची प्रार्थना करूया. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 12 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. शेवटची काही 1-2 वचन वाचूया. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 12 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. 12 ते 14. प्रिय बंधूंनो, तुमच्या परीक्षणासाठी जे तीव्र संकट तुम्हाला आले आहे त्यावरून आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. काही नवल मानू नका. मेंढपाळ ज्या वाटेने गेला तो आपल्यासाठी मारला गेला, पुरला गेला, वधस्तंभाचं मरण त्यांनी सहन केलं, तर मेंढर पण मेंढपाळाच्या वाटेने चाललेली असली पाहिजे. त्याचं नवल वाटून घेऊ नका. त्या मरणावर ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. ज्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्यापेक्षा आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हासाने आनंद करा. प्रेज द लॉर्ड. आज छळ आहे, आज दुःख आहे, त्यासमोर आनंद ठेवलेला आहे. आज पृथ्वी परीक्षा प्रसंगी येऊन ठेवलेला. इस्रायल वेळा पडणार आहे, इस्रायल पायखाली तुडवलं जाणार आहे, पण परमेश्वराने प्रत्येकाचा उद्धार लिहून ठेवलेला आहे, गौरव लिहून ठेवलेला आहे. इस्रायल लोकांचे सुद्धा डोळे उघडले जाईल आणि परमेश्वर असं वचन लिहिले जुन्या काळात, परमेश्वराच्या नागपुड्या रागाने फणफणतील आणि परमेश्वर उठेल आणि इस्रायलच्या साईडने लढेल. लक्षात ठेवा, दुःख आहे तर आनंद आहे.
परीक्षा प्रसंग येत आहे, घटना घडत आहे, तर तुमची आमची सुटका सुद्धा लिहून ठेवलेली आहे, ती जवळ येत आहे. आपली डोके वर करा, नीट उभे राहा, आपली डोके वर करा, कारण तुमची मुक्तता जवळ आली आहे. शेवटची वचन वाचूया आपण, एक प्रगटीकरणातलं वचन वाचूया. त्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा, म्हणजे तुम्हाला धीर मिळेल, सामर्थ्य सुद्धा मिळेल. प्रगटीकरण 3 अध्याय 10 वचन. तू माझे धीराचे वचन राखिले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखेल. योहानाला झालेलं प्रगटीकरण 3 अध्याय 10 वचन. तू माझे धीराचे वचन राखलं. जर आज आपण वचनाकडे लक्ष देणार नाही, तो धीर, ती प्रीती, ती शांती, तो विश्वास आपल्या ठाई मागणार नाही, तर आपण दृढ होणार नाही, आपण आत्मिक बनणार नाही, आत्मिक वृद्धी होणार नाही. छळ आहे, छळाकडे लक्ष देत बसाल तर तुमची आत्मिक वृद्धी होणार नाही. त्या आत्मिक वृद्धीकडे लक्ष द्या, ते धीराचं वचन आपल्या ठाई राखा, धीर राखा. धीर तुम्हाला सर्व परीक्षा प्रसंगापासून सोडवेल आणि तुम्ही सिद्ध परिपूर्ण असे बाहेर निघाल, असं याकोब त्याचं पहिलं, याकोब पत्राचं पहिल्या अध्यायामध्ये नमूद आहे. 1 ते 3 वचन असते. तू माझे धीराचे वचन राखिले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखील. तो आपल्याला राखेल जर आपण आज धीराचं वचन राखत आहोत, नीट उभे राहायला शिकत आहोत, आत्मिक बनत आहोत. हे प्रगटीकरण 3 अध्याय 10 वचनामध्ये नमूद आहे की तू माझे धीराचे वचन राखत आहेस, तर पृथ्वीवर परीक्षा प्रसंग येणार त्यापासून ती सुद्धा तुला राखेल. ही देवाच्या पहा येणाऱ्या काळाविषयीची वचन सांगत आहे. परीक्षा प्रसंग, अनेक सेकंद, अनेक मर्या, अनेक प्रकारचे छळ, दुष्काळ, भूमिकंप, इस्रायलला वेढा पडणं हे येऊन ठेपलेलं आहे. तसंच मुक्तता सुद्धा येऊन ठेपलेली आहे. प्रेज द लॉर्ड. ती मुक्तता सुद्धा येऊन ठेपलेला आहे. तो आपणास राखेल, तो आपणास सामर्थ्य देईल. याकरता त्याचं धीराचं वचन राखा, ख्रिस्तालाच आपल्या ठाई राखायला प्रयत्न करा. नेम, मिठाचा रुचकरपणा, प्रीती, शांती आपल्या ठाई राखा. शेवटचं वचन वाचूया. लूक याचा 21 अध्याय 25 ते 28 वचन. लूक शुभवर्तमान याचा 21 अध्याय 25 ते 28 वचन काय म्हणतं पहा. तेव्हा सूर्य, चंद्र व तारे या चिन्हे होतील आणि समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे पृथ्वीवर घाबरी होऊन पेचात पडतील. हे अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. सूर्य, चंद्र, तारे गुंडाळले जातील चित्रासारखे, यरूशलेमास वेढा पडतील. पण ही सुरुवात आहे, प्रभू येशू म्हणतो यरूशलेम वेढा पडण्याची. त्याच्या अगोदर तुमच्यावर हात टाकतील, नंतर त्या घटना घडतील. आणि त्या घटना घडत आहेत, हात पडत आहेत. प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांवर हात पडत आहेत. आणि वचन सांगते की तेव्हा सूर्य, चंद्र व तारे या चिन्हे होती आणि समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्र पृथ्वीवर घाबरवून पेचात पडते. भयाने व जगावर येणाऱ्या गोष्टींची वाट पाहणारे मनुष्य मूर्छित होती. मूर्छित कोण होती? ज्यांची प्रभूची ओळख नाही येते. आपण भयात येऊ, जो कोणी प्रभूचा दावा करेल तो वाचवला जाईल, तो तरेल, तो लज्जित फजित होणार नाही. भयाने व जगावर येणाऱ्या गोष्टीची वाट पाहणाऱ्या मनुष्य मूर्छित होते. आकाशातील बळे डळमळते. त्या काळी लोक मनुष्याच्या पुत्राला पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघारूढ होऊन येताना पाहते. या गोष्टीचा आरंभ होऊ लागला तेव्हा नीट उभे राहा. काय सांगतो प्रभू येशू? या गोष्टीचा आरंभ सुरुवात व्हायला लागली की ह्या सर्व गोष्टी आतापर्यंत जेवढ्या वचन वाचलं आपण, इस्रायलला वेढा पडेल, राष्ट्रावर राष्ट्र, भाषेचे वादविवाद, भूमिकंप, दुष्काळ, मर्या आहेत, याची सुरुवात होताना नीट उभे राहायला सांगितलं आपल्याला. नीट उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमची मुक्तता समीप आली आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, परीक्षा प्रसंग आहे तर मुक्तता आहे. ही सुरुवात झाली आहे तर आपली सुटका जवळ आली आहे.
विश्वास ठेवा, तो सामर्थ्य देण्यासाठी प्रभू बसला आहे. आजच तो काळ आपल्या जीवनात आहे. काय सांगावं मी उद्या जीवनात नसेल तर माझ्या जीवनात तो आजचाच काळ आहे. आज मधला काळ आहे, तो पण आपलं मन कठीण करू नका. प्रभूची वाणी ऐका. देवाचं वचन सांगतं. स्तोत्र संहिता बिरलोकापत्रामध्ये वचन नमूद आहे. म्हणून प्रभू मध्ये मला ते गाणं लाईन नेहमी गायला आवडतात. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास, माफ करो पाप हमारे, कर दो उसे साफ, ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास, माफ करो अब पाप हमारे, कर दो उसे साफ, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. लक्षात ठेवा, प्रभूची वाणी ऐका, नीट उभे राहा, त्याची वाणी प्राप्त करा. योहान 10 तर ख्रिस्त म्हणतो की माझी मेंढरं त्या दुष्टाच्या मागे जाणार नाहीत, कारण की त्याची त्यांना ओळख नाही. ती माझी वाणी ओळखते. देवाच्या आपल्या प्रभूची वाणी ओळखा, नीट उभे राहा. तुमची मुक्तता जवळ आली आहे. आपली डोके वर करा. प्रेज गॉड. जिथं छळ आहे तिथं सुटका सुद्धा आहे. या आपण शेवटची प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सभगीता संपूया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. एक वेळ करता समय सुंदरची वेळ संधी तुमच्या जीवनात आणली त्याबद्दल धन्यवाद देतो. संतांचं कुटुंब, त्याची लेकरं, तुला त्यांचं कुटुंब, मावशी तिची लेकरं, शेजारची ताई दादा त्यांची सुना नातवंड लेकरं, आई आहे, ऑनलाईन जेवढा बहीण भाऊ पाहतात, कोटक आहेत, तसेच तू विशाल आहे, हिवाळे कुटुंब आहे, प्रकाश मोरेंचं कुटुंब आहे, या सर्वांना तुझ्या हातात देतो. वाचल्या वचनाने प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. सर्व भय, संकट, अंधकाराच्या गोष्टींपासून दूर ठेव. प्रत्येकाला जागृत असं ठेव. आज रात्री येणार असेल तर जागृत ठेव. सुंदरसं अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. त्यांना खाऊन शक्ती, सामर्थ्य देते. शिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जे भयामध्ये आहेत, भीतीमध्ये आहेत, त्यांच्या ठाई तुझी आशा पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्तामध्ये तू घाल. जे आज निराशेच्या विचारांमध्ये आहेत त्यांना तू स्पर्श कर. त्यांच्या ठाई पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. आजच्या अंधकारात यातीच्या वेळी प्रवास करतायत त्यांनाही सुखरूप प्रियजनांकडे पोहोचव. सर्व डॉक्टर, नर्सेस यांना तुझ्या आरोग्याने स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जात आहे. आज जे करत आहेत विकारांनी, ते विकार मुक्त व्हावे. आज पायाचे आजार असतील, पोटांचे असतील, डोळ्यांचे असतील विकार, नसांचे विकार असतील, कॅन्सर असतील, जिभेचे विकार असतील, सर्वांना ख्रिस्ताच्या खाल्याला फटकावचे आरोग्य आहे, शांती आहे, त्यांना तू दे प्रभूच्या नावामध्ये. त्यांना बंद मुक्त कर. तसेच तो आज ज्यांच्या त्याला काम नाहीये त्यांना काम दे. जे बेकार आहेत त्यांना निवारा दे. ज्यांचे पैसे, पीएफचे, पगाराचे कंपनीकडे अडकले ते ख्रिस्तामध्ये मोकळे केले जावे. तसेच प्रार्थना करतो देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये घाल. देशामध्ये शांती राहू दे.
सर्व धार्मिकता भुकेले ताणलेले ख्रिस्तामध्ये बनले जावे. होय, जे आज आजारपणा मागत आहेत, शोक करत आहेत, ज्यांनी प्रियजन गमावले त्यांचं सांत्वन प्रभू येशूमध्ये कर. तसेच प्रार्थना करू सॅमसन त्याच्या कुटुंबातील लेकरांना ज्ञान, प्रीती, आरोग्यामध्ये ख्रिस्तामध्ये दृढ आजपर्यंत ठेवले, इथून पुढे एकटून ठेव. मावशी, तुला त्यांचं कुटुंब, त्यांच्या जीवनात आरोग्य, प्रीती खाल. शेजारचे ताई दादा, त्यांचे सुना लेकर, यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती खाल. त्या लेकरांच्या जीवनात मध्ये आरोग्य खाल. त्यांचे देह, शारीरिक त्रास ख्रिस्तामध्ये खाल. कोटक, प्रकाश, बोरे, वळ्यांचं कुटुंब या सणी पाहत त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती ख्रिस्तामध्ये घातली जाईल. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. होय, या सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलास त्याबद्दल धन्यवाद. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता येते त्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची संबंधिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत आनंदात राहा, प्रीतीत राहा, नीट उभे राहा, क्षमा करत राहा, होऊ शकेल तितकं सर्वांबरोबर शांतीने, प्रेमाने राहा. गॉड ब्लेस यू.